नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, नीट परीक्षेचा रिझल्ट 14 जून रोजी डिक्लेअर केला आणि त्यानंतर पालकांची आणि विद्यार्थ्यांची एकच धावपळ सुरू झाली मेडिकलच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने। अनेक पालकांशी ज्यावेळेस मी संवाद साधला तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की पालकांमध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आणि डीम्ड कॉलेजेस यामध्ये थोडासा कन्फ्युजन दिसलं। तर गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या बाबतीमध्ये त्यांचं कुणाचं फारसं काही कन्फ्युजन असण्याचं कारण नाही, परंतु डीम्ड आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये कन्फ्युजन दिसलं। तर त्या अनुषंगाने मला असं वाटलं की विद्यार्थ्यांना किंवा पालकांना याबाबत थोडीशी माहिती देणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आज हा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे। नमस्कार, मी अनिल चव्हाण, ABC काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर मेडिकल कॉलेजचे एकूण 3 प्रकार मोडतात। पहिला प्रकार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, म्हणजे ज्याला आपण GMC म्हणतो। आता GMC म्हणजे तर एकूण 39 GMC आहेत महाराष्ट्रामध्ये। 39 GMC मध्ये एकूण 5500 जागा या ॲडमिशनसाठी उपलब्ध असतात। मग कशी असते आता या ॲडमिशनची प्रक्रिया? तर या ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये 5500 ज्या जागा आहेत तर त्यातल्या 85% जागा ह्या ऑल इंडिया कोठ्यातून, 85% जागा ह्या स्टेट CET सेल मार्फत याची ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाते असते। म्हणजे या जे आपण सर्वजण ज्या स्टेट ॲडमिशन प्रक्रियेची MHCET.org.in वर जे रजिस्ट्रेशन करतो आणि त्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात असते। आणि ज्या उरलेल्या 15% जागा असतात तर या 15% जागांची ॲडमिशन प्रक्रिया ही सेंट्रल म्हणजे MCC या मेडिकल काउन्सिलिंग कमिटी यांच्यामार्फत ही प्रक्रिया पार पाडली जात असते। म्हणजे एखाद्या केरळचा विद्यार्थी आहे आणि त्याला आपल्या महाराष्ट्रातल्या यवतमाळला ॲडमिशन घ्यायचे तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी या 15%तून ॲडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजला घेता येऊ शकतं। तर ह्या अशी आहे आपण ज्या गव्हर्नमेंट कॉलेजेस। आता गव्हर्नमेंट कॉलेजेसचे काही फायदे असे आहेत की गव्हर्नमेंट कॉलेजला फीस फार कमी असते, त्यानंतर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असतं, अनुभवी प्राध्यापक वर्ग असतो। परंतु या ठिकाणी आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वांनाच रिझर्वेशनचा आणि फीसच्या सवलतीचा जो आहे तर तो बेनिफिट सगळ्यांना मिळत असतो। त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचा कल हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेससाठी असतो, परंतु सगळेच जण विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळेल याची काही आपल्याला शाश्वती नाही। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तर तो प्रकार आहे सेमी गव्हर्नमेंट आपण ज्याला म्हणतो, तर तो आहे त्याला प्रायव्हेट कॉलेजेस म्हणतात। ॲक्च्युली प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये बरेच लोक डीम्ड कॉलेजेसलाच प्रायव्हेट कॉलेज असं समजतात, परंतु तसं नाही। प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजेच ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असं समजतो। महाराष्ट्रात असे एकूण 23 कॉलेजेस आहेत। या 23 कॉलेजेसमध्ये जवळपास 3170 जागा या ॲडमिशनसाठी उपलब्ध असतात। आणि या कॉलेजेसमध्ये काय आहे तर या कॉलेजेसपैकी जर वेदांता पालघरचं जर कॉलेज सोडलं तर बाकीच्या कॉलेजेसचे मध्ये हे फीसचं जे आहे तर ही फीस ही साधारणतः 7 लाखापासून ते जवळपास 12 लाखापर्यंत या रेंजमध्ये ही फीस आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच कॉलेजेसमध्ये। मग ही फीस तर या ठिकाणी फीसमध्ये सवलत मिळते का? तर निश्चित मिळते। जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहेत किंवा मुलींसाठी शिक्षण आपण जे फीस सवलत आहे तर या सगळ्या सवलती या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजसाठी या उपलब्ध असतात। परंतु जे ओपन कॅन्डिडेट आहेत आणि ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे तर त्यांना मात्र ही पूर्ण फीस ही पेड करावी लागते। त्यामुळे आणि हे जे कॉलेजेस आहेत असे 23 कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3170 जागा आहेत। या 3170 पैकी 150 जागा या वेदांता पालघर या कॉलेजेसमध्ये आहेत। या वेदांता पालघरचं एक वैशिष्ट्य आहे, वेदांता पालघरमध्ये हे जरी प्रायव्हेट कॉलेज असलं म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असलं तरी या ठिकाणी एकूण जे ॲडमिशन जी प्रक्रिया आहे इथं रिझर्वेशन सर्वांनाच मिळतं, परंतु या रिझर्वेशनमध्ये ना फीसमध्ये मात्र सवलत या कॉलेजमध्ये मिळत नाही। त्यामुळे आणि या ठिकाणची फीस 16 लाखाच्या जवळपास 16,70,000च्या आसपास फीस आहे। त्यामुळे ह्या कॉलेजला थोडंसं प्रिफरन्स देत असताना विद्यार्थ्यांनी थोडंसं अभ्यास करूनच प्रिफरन्स देणं आवश्यक आहे। तर आणि या प्रायव्हेट कॉलेजचं आणखी एक वैशिष्ट्य असतं, या ठिकाणी जे रिझर्वेशन आहे तर आपल्या जसं OBCसाठी 19% रिझर्वेशन असतं गव्हर्नमेंट कॉलेजला, परंतु या ठिकाणी मात्र ते 8.5% रिझर्वेशन होतं। म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचे जे रिझर्वेशन उपलब्ध आहे तर त्याच्या अर्ध रिझर्वेशन ही या ठिकाणी उपलब्ध असतं। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी जास्त जागा उपलब्ध असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे EWS या प्रायव्हेट कॉलेजेसला रिझर्वेशन नसतं। तर ही एक या ठिकाणी नोंदण्यासाठी। आणि मग याची ॲडमिशन प्रक्रिया कशी राबवली जाते तर याच्यातल्या 85% जागा ज्या आहेत तर त्या 85% जागा ह्या महाराष्ट्र CET सेल तुम्हाला जे आपण सांगितलं तर त्या CET सेल मार्फतच फिलअप केल्या जातात।
आणि उरलेल्या ज्या 15% जागा आहेत तर त्याला इन्स्टिट्यूशनल कोटा असे म्हणतात. या इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा काही ठिकाणी मॅनेजमेंट कोटा असे म्हणतात. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्काच्या 8 असे असते, त्यांनी फक्त जस्ट क्वालिफाईड विद्यार्थी सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट होऊन यांना ॲडमिशन मिळू शकतं. फक्त फीस मात्र त्यांना जास्त पेड करावी लागते. तर ही आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. आणि जो तिसरा प्रकार आहे, तर तिसरा प्रकार आहे तो आहे डीम्ड मेडिकल कॉलेजेस. विद्यार्थी म्हणून डीम्ड मेडिकल कॉलेजेस काय असतात, तर डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये या ठिकाणी हे पहिले दोन जे आहेत प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट, तर हे दोन्ही मेडिकल कॉलेज हे नाशिकच्या जे आपले महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आहे तर त्याच्याशी संलग्नित आहेत. परंतु डीम्ड युनिव्हर्सिटीचे जे आहेत तर त्यांना स्वतंत्र विद्यापीठ असतं, त्यांचं स्वतंत्र करिक्युलम असतं, त्यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम असतो, त्यांच्या स्वतंत्र एक्झाम्स असतात. त्यामुळं त्या ठिकाणी या ठिकाणचे जे आणि या कॉलेजचे वैशिष्ट्य असं असतं की अतिशय सुसज्ज कॉलेजेस असतात, अतिशय उच्च दर्जाचे जे इक्विपमेंट्स, त्यानंतर त्या ठिकाणी हॉस्पिटलची व्यवस्थित सोय, राहण्याची, निवासाची, जेवण्याची ही अतिशय चांगली सोय या ठिकाणी असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी या ठिकाणी प्रिफर करतात. परंतु या कॉलेजेसमध्ये फीस मात्र खूप जास्त असते. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फक्त सिम्बॉयसिस आणि जे मुलींसाठी स्पेशली मुलींसाठी कॉलेज आहे पुणे येथे, आणि दुसरं आहे प्रवरानगर जे लोणी येथे आहे. तर या दोन कॉलेजची जर सोडली तर बाकीच्या सर्व कॉलेजेसची फीस ही 21 लाखापेक्षा किंवा त्याहून अधिक आहे. म्हणजे साधारणतः 1,10,00,000च्या जवळपास पूर्ण हे पॅकेज जात असतं. तर त्यामुळे या दोन कॉलेजेसला मेरिट हे खूप हाय जातं, पण बाकीच्या कॉलेजेसला मेरिट थोडंसं कमी येतं. या ठिकाणी एक सरळ सूत्र आहे, ज्या कॉलेजेसची फीस जास्त त्यातलं मेरिट कमी, आणि ज्या कॉलेजचे मेरिट ज्या कॉलेजची फीस कमी त्या ठिकाणचं मेरिट हे जास्त, म्हणजे जास्त मार्क असणं आवश्यक असतं. तर अशा पद्धतीने या प्रायव्हेट ज्या डीम्ड कॉलेजेस आहेत, डीम्ड कॉलेजेस महाराष्ट्रात एकूण 14 आहेत, भारतात 57 आहेत. पण डीम्ड कॉलेजची प्रक्रिया मात्र ही संपूर्ण प्रक्रिया ही सेंट्रलाइज पद्धतीने म्हणजेच MCC मार्फतच राबवली जाते. म्हणजे महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी यावं असं काही अपेक्षित नाही. पूर्ण देशातल्या कोणत्याही भागातून विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात, आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा देशातल्या इतर कोणत्याही भागामध्ये या ॲडमिशन प्रोसेसमधून आपल्याला जाता येत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही मला तुम्हाला ह्या गोष्टी काही सांगणं आवश्यक वाटल्या होत्या. आणि त्यानुसार ज्यावेळेस काही ही आपली ॲक्च्युअल ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस वेळोवेळी मी आपल्याला याबाबत आपल्याला माहिती देतच राहील. याशिवायही आपल्याला काही उपलब्ध पर्याय असतात, जसे की ओपन स्टेट्स आहेत, काही तेलंगणा आहे, केरळ आहे. केरळची तर उद्या, यापूर्वी ॲडमिशनची म्हणजे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाली होती, परंतु उद्या आता म्हणजे 23 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत पुन्हा त्यांनी पोर्टल ओपन केलेलं आहे. आणि त्यांना तिथल्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना इच्छुक आहेत त्यांनी तिथे रजिस्ट्रेशन केलेलं असेल, किंवा ज्यांना करायचं आहे तर त्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत ते करू शकतात. त्यानंतर कर्नाटकाची सुद्धा प्रक्रिया त्यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपलेली आहे, परंतु त्यांचं पोर्टल अजून एकदा ओपन होत असतं. त्यानुसार सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या प्रक्रियेकडे लक्ष देण्यासाठी किंवा आपण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्याला याबाबतचे सर्व अपडेट्स मी वेळोवेळी आपल्याला देत राहील. याशिवाय तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेश आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी आपले MBBS साठी हे त्या ठिकाणी ॲडमिशन घेत असतात, आणि त्यांच्याही त्या राज्याच्या ह्या स्वतंत्र प्रक्रिया असतात. त्याबाबतची सुद्धा मी वेळोवेळी आपल्याला माहिती देत राहील. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या MBBSच्या ॲडमिशनमध्ये सहभाग नोंदवता यावा, यांना ॲडमिशन मिळावं, हाच एक उदात्त हेतू घेऊन मी आपल्यासमोर येत आहे. तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि चॅनल आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.